हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल तिथीज वर्ल्ड। सो आज आपण बनवणार आहोत आगरी अशी पारंपरिक पद्धतीची स्वीट डिश। म्हणजे आमच्या आगरी लोकांमध्ये ही स्वीट डिश बनवली जाते, पूर्वीच्या काळापासून बनते। आता तर व्हरायटीज निघल्यात, पण ही पारंपरिक पद्धतीची आहे। सो इथे मी थोडंसं पाणी घेतलं आहे, त्यात गूळ टाकला आहे आणि केळे जे जास्त पिकलेले असतात ते टाकून घेतलेत। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे त्याला उकळून द्यायचं आहे। त्यानंतर एका बाउलमध्ये गव्हाचं पीठ घेतलं आहे, ह्यात ही इलायची पावडर टाकली आहे। तुम्ही हे न उकळताही टाकू शकता, पण गूळ थोडं मॅश करायला मग ते वेळ लागतं आणि व्यवस्थित विरघळत नाही। त्यामुळे अशा प्रकारे हे गॅसवर थोडं गरम करून घेतलं, वितळून घेतलं की ते पिठामध्ये सगळीकडे लागतं। सो ही केळी आणि हे सगळं मी टाकणार आहे याच्यामध्ये। हे गरम आहे मिश्रण, त्यामुळे मी चमच्याने थोडं मिक्स करून घेईन आणि नंतर मग मी हाताने ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे। बॅटर माझा रेडी झाला आहे। सो इथे आता मी छोटे छोटे बॉल्स म्हणजे भजीसारखे पकोडे असे सोडणार आहे। ह्याला आमच्या भाषेमध्ये उंबर असं म्हणतात आणि काही ठिकाणी याला गुलगुले असं म्हणतात। सो तुमच्याकडे काय म्हणतात ते मला नक्की सांगा। आणि ही खरंच खूप सुंदर आणि झटपट अशी बनणारी स्वीट डिश आहे आणि हे घरात साहित्य तर सगळ्यांचं अवेलेबलच असतं। केळं ऑप्शनल आहे, तुम्हाला पाहिजे तर टाका, नाहीतर फक्त गुळाने सुद्धा ही सुंदर आणि अप्रतिम असे गुलगुले किंवा उंबर असे तयार होतात। आणि कोणत्याही सणाला झटपट असं पटकन बनवता येणारी ही रेसिपी आहे, तुम्हीही नक्की ट्राय करा। दोन्ही साईडला खरपूस भाजून झाल्यावर हे काढून घ्यायच्यात। हे बघा, आपले स्वीट डिश रेडी आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच रेसिपींसाठी।